आणि वृत्ते यांच्या आपण पुढील विभागात आता प्रवेश करतोय आणि त्याचा आता आपण अभ्यास करतोय. चला तर आता आपण ह्याच्यामध्ये बघितलं की पृथ्वी ही गोल आहे, तिच्यावरती आपल्याला स्थान वगैरे सर्व काही बघता येतं. स्थान निश्चिती करण्यासाठीच आपण पृथ्वीच्या गोलाची एक प्रतिकृती निर्माण करून मानवानी त्याच्यामध्ये सर्व काही आपल्याला जे पाहिजे ते ठिकाण कशा रीतीने निश्चित करायचं ह्याचा सगळा काही बंदोबस्त केलेला आणि आपल्या अभ्यासक्रमात आपल्या उपक्रमात त्याची संपूर्णपणे आपल्याला आता नोंद करायची आहे, त्याचं स्पष्टीकरण घ्यायचंय. आता विषुववृत्त. विषुववृत्त म्हणजे कसं आहे तर पृथ्वीचा जो मध्य भाग आहे, मध्य त्याच्या ठिकाणाहून विषुववृत्त जातं. विषुववृत्तीय पटल तिथंच असतं आणि विषुववृत्तामुळं काय झालेलं आहे की ते पृथ्वीच्या मधल्या भागातून गेल्यामुळं आपल्याला तिथे विषुववृत्ताचं जे पटल आहे ते पृथ्वीच्या मधल्या भागामधून गेल्यामुळं आपल्याला उत्तर आणि दक्षिण असे दोन समान भाग त्याच्यावरती आपल्याला भेटलेले आहेत. तर त्याच्यामध्ये उत्तरेचा जो वरचा जो भाग आहे त्याला उत्तर गोलार्ध असं म्हणतात आणि खालचा जो भाग आहे दक्षिणेचा म्हणजे दक्षिण दिशा तर त्याला नाव आहे त्या भागाला दक्षिण गोलार्ध असं त्याला म्हणतात. तसंच विषुववृत्ताच्या उत्तरेला आणि दक्षिणेला हे गोलार्ध लहान 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 असे होत गेलेले आहेत आणि ते लहान लहान होऊन ते बिंदूच्या स्वरूपात म्हणजे छोट्याशा कणाच्या स्वरूपात त्याचं दिसतात, आपल्याला त्याचं रूपांतर दिसतं. म्हणून त्यांना काय बोलतात तर उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव असं पण त्यांना म्हणतात. नाही ते त्यांना नाव आहेच, दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव. आलं लक्षात? चला आता आपण पुढे जाऊया. आता या विषुववृत्तांची अक्षवृत्त कसं काय कोणत्या गोलार्धात आहेत आणि मग त्यांचा उल्लेख कसा होतो ते आपण जरा बघूया. तर अक्षवृत्तांची मूल्य सांगताना ती अक्षवृत्त उत्तर गोलार्धात आहेत की दक्षिण गोलार्धात आहेत हे सांगणं आपल्याला आवश्यक असतं. म्हणजे त्यांचा समाविष्ट पणा हा उत्तरामध्ये आहे, उत्तर दिशेला उत्तर गोलार्धात आहे की दक्षिण गोलार्धात आहे हे सांगणं अत्यंत महत्वाचं असतं. आणि म्हणूनच उत्तर गोलार्धामध्ये आपल्याला जर उल्लेख करायचा असेल तर आपण कसा करतो 5 अंश उत्तर, लक्षात आलं, उत्तर गोलार्धात, त्याच्यानंतर 15 अंश उत्तर गोलार्धात आणि जर का आपल्याला तो दक्षिण दिशेत असेल तर कसा बोलता येईल 5 अंश दक्षिण गोलार्धात 15 अंश दक्षिण गोलार्धात असा उल्लेख केला जातो. निश्चित आपण असं बोललं जातं. आता पुढे आलं लक्षात व्यवस्थित? आता ह्याच्यानंतर आपल्याला पृथ्वीचं एक संपूर्णपणे विस्तृत असं चित्र दिलेलं आहे. त्या पृथ्वीमध्ये उत्तर अक्षवृत्त, त्याच्यानंतर पूर्व रेखावृत्त आणि त्याच्या आजूबाजूला असलेले काही देश हे आता आपण बघणार आहोत. चला तर सगळ्यात प्रथम आपण ह्या पृथ्वीचं अगदी व्यवस्थित निरीक्षण करूया. आता आपण अभ्यास सुरुवात कुठून करतोय विषुववृत्ताचा. मग विषुववृत्त कुठं आहे दिसलं, मध्ये असं मधल्या बाजूनी गेलेलं आहे. चला त्याच्यानंतर विषुववृत्तीय प्रतल म्हणजे त्याचा तो आजूबाजूचा संपूर्णपणे विभाग बघितला. त्याच्यानंतर तिथंच रेखांश आडवं गेलेलं आहे बघा, दिसलं अगदी बरोबर. त्याच्यानंतर पृथ्वीचं केंद्र आहे, पृथ्वीच्या केंद्रावर आता आपलं लक्ष आपण देऊया. तर ह्या पृथ्वीच्या केंद्रापासून वरती आणि खाली असं संपूर्णपणे सगळ्या बाजूला ते पृथ्वीचं केंद्र आहे आणि सगळ्या बाजूला मग विस्तारित अशी ती पृथ्वी आहे गोल. त्याच्यानंतर आस बघूया. पृथ्वीचा आस हा मध्यबिंदू मधून पृथ्वीच्या केंद्रामधून वरती आहे बघा, उत्तर ध्रुवापर्यंत जातोय आणि खाली आहे ते दक्षिण अक्षवृत्त. खाली काय आहे दक्षिण अक्षवृत्त. तर आता ह्याचा थोडासा विस्तृतीकरण. विषुववृत्ताच्या उत्तरेकडे 30 अंश कोनीय अंतर असलेल्या सर्व ठिकाणांना जोडणारी रेषा
म्हणजेच 30 अंश उत्तर अक्षवृत्त होय. बघा आपल्याला दिसतंय, आपली आकृती आपल्याकडे आहे, आपलं स्पष्टीकरण आपल्याकडे आहे. दिसतंय विषुववृत्ताच्या उत्तरेकडे, उत्तरेच्या बाजूला जा, तिथे बघा सर्व ठिकाणांना जोडणारी रेषा बघा खाली आलेली आहे. आली, दिसली, लाल रंगाची आहे बघा ती. आणि त्याला त्या सगळ्या रेषा परत जोडल्या गेलेल्या आहेत. म्हणजे ते काय आहे, 30 अंश उत्तर अक्षवृत्त. आता या अक्षवृत्तावरील सर्व स्थानांचे कोनीय अंतर हे समान असतं, समान आहे एकसारखं. त्याच्यामुळं त्याचे अक्षांश 30 अंश उत्तरे इतकेच असतात, समान आहे. त्याच्यामुळं ते समानता तिथे पण आहे. आता ह्या उत्तर अमेरिकेतील न्यू ऑर्लिन्स, हे बघा इथं दिसतोय हा भाग न्यू ऑर्लिन्स. त्याच्यानंतर आफ्रिकेतील कैरो दिसतोय भाग, त्याच्यानंतर आशियातील ल्हासा, त्याच्यानंतर बसरा दिसतंय, इत्यादी ठिकाण 30 अंश उत्तर अक्षवृत्तावर हे येतात. बरोबर. आता हीच संकल्पना म्हणजे हीच एक आपल्या कल्पना आहे जी सगळ्यांसाठी अक्षवृत्तांसाठी ही लागू पडते. बरोबर. त्याच्यानंतर पृथ्वीवर प्रत्येकी 1 अंशच्या अंतरानं एकूण किती 181 अक्षवृत्त ही काढता येतात संपूर्णपणे त्याच्या ह्याने. त्याच्यानंतर शून्याचं अक्ष आपलं विषुववृत्त आहे. त्याच्यानंतर 1 ते 90 अशी उत्तर गोलार्धातील आपली 90 अक्षवृत्त आहेत. बघा वरती दिसत आहेत, खाली सुद्धा आपल्याला दिसणार. 1 ते 90 अशी दक्षिण गोलार्धातील 90 अक्षवृत्ते. परत एकदा पाहणी करा या आकृतीची व्यवस्थित. आलं लक्षात? चला आता पुढे जाऊया. आता आपल्याला अभ्यास करायचा आहे तो म्हणजे कोनीय अंतराचा. कोनीय अंतराचा अभ्यास करताना आपल्याला पृथ्वीची एक प्रतिकृती दिली गेलेली आहे आणि ह्या पृथ्वीच्या प्रतिकृतीमध्ये आपल्याला विषुव जे प्रतल आहे, विषुववृत्ताची जी रेषा आहे तिथे कोण आहे, तो मधला भाग, वरचा उत्तर अर्थात खालचा दक्षिण, असे 3 कोण दिलेले आहेत. कोण यरल, कोण पफव आणि कोण कखग. बरोबर आहे. कोणते? कोण यरल, कोण पफब आणि कोण कखग. आता ह्या तिन्ही कोणांचं माप हे एक समान आहे, म्हणजेच किती 50 अंश आहे. बरोबर. आणि आपण जर पृथ्वी गोलावर जर आपण य आणि ल बघा वरच्या ह्याच्या ठिकाणी य आणि ल, त्याच्यानंतर मध्ये आहे प आणि ब, त्याच्यानंतर खाली आहे क आणि ग. आता ह्यांचं जर अंतर आपण जोडलं तर हे तिन्ही पण अंतर त्यांच्यामध्ये जे अंतर आहे ते वेगवेगळं आहे. आणि याचं मुख्य कारण काय आहे तर या पृथ्वीचा आकार जो आहे तो गोल आहे. कारण वरचं बघा थोडा छोटा आहे, मध्ये थोडा मोठा आहे आणि खाली अजून थोडा मोठा आहे. म्हणजे तिन्ही पण अंतर काय आहे, वेगळे आहे. कारण याला काय आहे, कारण पृथ्वीचा आकार हा कसा आहे, गोल आहे. समजलं? चला पुढे जाऊया. आता आपण काही प्रश्न बघूया. उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध कशाला म्हणतात, उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव कशाला म्हणतात, या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहे. आणि आता आपण आपल्या पुढच्या विभागात जाऊया. चला.